नमस्कार मी रेणुका तुम्हा सर्वांचे रेणुका रेसिपीमध्ये स्वागत करते। तर मी इथे घेतले आहे 1 वाटी रवा, अर्धी वाटी पिठी साखर, 1 चमचा बटर, 1/4 दही, अर्धी वाटी रिफाइंड ऑइल, अर्धी वाटी दूध, आता हे सर्व साहित्य चांगल्या पद्धतीने मिक्स करून घेऊया। एक गोष्ट लक्षात ठेवा की मी इथे जे साहित्य वापरले आहे हे सर्व साहित्य मी रूम टेम्परेचरवर घ्यायचे आहे। आता आपण बघू शकता की हे मिक्सर आपले चांगले मिक्स झालेलं आहे। हे खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही। आता या मिश्रणाला आपण अर्धा तास झाकून ठेवूया। बघू शकता आता आपला रवा चांगला फुललेला आहे। आपण आणखी एकदा त्याला मिक्स करून घेऊया। आपण यात 2 टीस्पून मैदा, 1 टीस्पून बेकिंग पावडर, अर्धा टीस्पून बेकिंग सोडा, यात तुटी फुटी टाकूया। आता आपण ह्या बॅटरला चांगल्या पद्धतीने मिक्स करून घेऊया। आता मी येथे कुकरचा डब्बा घेतला आहे, त्याला आपण आतून चांगले तूप लावून घेऊया। आता आपण यात बटर पेपर टाकून घेऊया। आता आपण यात केक बॅटर टाकून घेऊया। आता मी ह्याच्यावर आणखी थोडी टूटी फ्रुटी टाकली आहे। टूटी फ्रुटी टाकल्यावर डब्बा चांगला टॅप करून घ्यायचा आहे। गॅसवर मी पातेले 10 मिनिटं गरम करायला ठेवले आहे। त्यामध्ये केकचा डब्बा आपण 1 तासासाठी ठेवूया। 1 तासानंतर बघा आपला केक तयार झाला आहे। तुम्ही पाहू शकता आपला अय्यंगार रवा केक किती सॉफ्ट लुसलुसीत झालेला आहे। आपला केकचा टेक्स्चर तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट झाला आहे। तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।